जर तुम्ही येत्या काही दिवसामध्ये नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण भारतामध्ये गाड्यांचं असं एक नवीन युग सुरू होतंय जे तुमचे पेट्रोलचे पैसे अर्ध्यावरती आणू शकतं. मित्रांनो, दररोज पेट्रोलचे वाढते भाव आणि आपल्याला खिशाला बसणारे त्याचे चटके हा आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा मनस्ताप आहे. पण सध्या भारतीय ऑटोमोबाईलमध्ये या मार्केटमध्ये असं एक मोठं वादळ येतंय ज्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल. 100 पार गेलेल्या पेट्रोलच्या ऐवजी जर तुम्हाला 60 ते 65 रुपयात जर इंधन मिळालं तर? मी बोलतोय फ्लेक्स फ्युएल व्हेइकल्सबद्दल. म्हणजेच जसं EV असते इलेक्ट्रिक व्हेइकल, तसंच FFVs म्हणजे फ्लेक्स फ्युएल व्हेइकल्सबद्दल. आता ऑटोमेकर्स जे आहेत ते अशा बाईक आणि कार बाजारात आणतायत ज्यामुळे पूर्णपणे हे नवीन इंधनावरती चालतील. आणि नेमकं काय जादू आहे यामध्ये, किंवा हे फ्लेक्स फ्युएल तुमच्या नेहमीच्या पेट्रोलच्या गाडीपेक्षा कसं वेगळं असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं यामुळे खरोखरच तुमचे पैसे वाचणार आहेत किंवा फक्त एक मार्केटिंगचं गिमिक असणार आहे? चला संपूर्ण गणित अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सगळ्यात आधी समजून घेऊया की फ्लेक्स फ्युएल म्हणजे नेमकं काय आहे. तर फ्लेक्स फ्युएल म्हणजे काय, तर फ्लेक्झिबल फ्युएल. म्हणजे तुमच्या गाडीचं इंजिन हे इतकं हुशार होणार आहे की फ्लेक्झिबल असेल, म्हणजे पेट्रोलवर सुद्धा चालेल आणि इथेनॉलवरती सुद्धा चालेल, आणि या दोघांच्या कोणत्याही मिश्रणावरती सुद्धा चालणार, म्हणजे त्याला आपण ब्लेंड म्हणतो, त्यावरती सुद्धा उत्तम प्रकारे चालेल. पेट्रोल आणि इथेनॉल ब्लेंड हे नेमके काय आहेत त्याचे आपण प्रकारसुद्धा समजून घेऊया. E0 म्हणजे काय, तर प्युअर पेट्रोल आहे, जे आपण पेट्रोल पंपावरती अनेकदा भरत असतो. त्यामध्ये इथेनॉलचं पर्सेंटेज 0 आहे. आता E20 जे सध्या तुम्हाला पेट्रोल पंपांवरती बघायला मिळतं, किंवा तुमच्या गाडीच्या टाकीवर सुद्धा E20 लिहिलेलं असेल, यामध्ये काय असतं की 20% हे इथेनॉल आहे आणि 80% हा पेट्रोलचा भाग त्यामध्ये असेल. हे सध्याचं स्टँडर्ड आपण वापरतोय. याचा पुढचा प्रकार आहे E85, म्हणजे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असेल, आणि E100 म्हणजे 100% प्युअर इथेनॉल असेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. E100 म्हणजे 100% शुद्ध इथेनॉलवरती सुद्धा तुमच्या गाड्या चालू शकणार आहेत. इथेनॉल हे प्रामुख्याने कशाने बनतं, तर ऊस आहे, मका आहे आणि शेतातील टाकाऊ कचऱ्यापासून ते बनवलं जातं, आणि त्याला रिन्युएबल फ्युएलसुद्धा म्हटलं जातं, जैविक इंधन त्याला म्हटलं जातं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सध्या माझ्याकडे जी पेट्रोलची गाडी आहे त्यात जर मी 100% इथेनॉल टाकलं तर काय होईल, चालेल का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे, बिलकुल नाही. अशी चूक तुम्ही अजिबात करू नका, कारण सध्या आपल्याकडे असणाऱ्या नॉर्मल पेट्रोलच्या गाड्या या जास्तीत जास्त E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रण सहन करू शकतात. जर तुम्ही त्यामध्ये हाय इथेनॉल इंधन टाकलं तर तुमच्या गाडीच्या इंजिनमध्ये गंज चढेल, फ्युएल लाईन्स ज्या आहेत त्या खराब होऊ शकतात, आणि तुमचं इंजिन हे कायमस्वरूपी निकामी होऊ शकतं. आता फ्लेक्स फ्युएल गाड्यांमध्ये कंपन्यांनी खास बदल केलेले आहेत. त्यामध्ये काय, तर इथेनॉल रेझिस्टंट फ्युएल टँक बघायला मिळतात. पाईप्स जे आहेत ते सुद्धा बदल केलेले आहेत, ज्यामुळे इथेनॉलमुळे त्याचा गंज नाही लागत. मॉडिफाईड फ्युएल इंजेक्टर्स त्यात बघायला मिळत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक विशेष सेन्सर आहे आणि प्रगत असे ECU आहेत. ECU म्हणजे काय, तर इंजिन कंट्रोल युनिट त्यामध्ये बघायला मिळतं. आता हे सेन्सर काय करतात माहिती आहे का, तर तुमच्या टाकीमध्ये तुम्ही पेट्रोल टाका किंवा इथेनॉल टाका, हे सेन्सर इंधनाचा प्रकार नेमका कोणता आहे ते ओळखतात, आणि त्यानुसार इंजिनचा टाईम असेल किंवा एअर फ्युएलचा रेशो आहे तो ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करतं. आता येऊयात आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती, की ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय. पैशांची बचत होणार आहे का? तर याचं उत्तर थोडंसं कठीण आहे, गुंतागुंतीचं आहे, पण मी तुम्हाला सोपं करून सांगतो. आता पहिली यातली बाजू अशी आहे जी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा खूप स्वस्त आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही E100 किंवा E85 फ्युएल वापराल तेव्हा तुमचा प्रति लिटर इंधनाचा खर्च थेट 30 ते 40% कमी होणार आहे. पण इकडे एक मोठा प्रॉब्लेमसुद्धा आहे ज्याची फारशी चर्चा केली जात नाही. इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेमध्ये 30 ते 35% कमी एनर्जी असते. त्याचा अर्थ असा आहे की 1 लिटर जर तुम्ही पेट्रोल भरलं तर तुमची गाडी जितकं अंतर धावते ना, तेवढंच अंतर कापण्यासाठी इथेनॉल थोडंसं जास्त लागेल. म्हणजेच काय, तर हाय इथेनॉलवरती गाडी चालताना तुमचं मायलेज थोडं कमी होऊ शकतं. आता सर्वसामान्य माणसाला याचा फायदा होणार आहे का? कसा फायदा होऊ शकतो? हा फायदा तेव्हाच होणार आहे जेव्हा इथेनॉलची किंमत ही पेट्रोलपेक्षा इतकी कमी असेल की मायलेज कमी होऊन सुद्धा तुमच्या खिशाला होणारा हा जो निव्वळ फायदा आहे, जे नेट प्रॉफिट आहे, ते मोठं असेल, नेट सेव्हिंग जे ते मोठं असेल. आता यासाठी सरकारची टॅक्सेशन पॉलिसी काय आहे, किंवा इथेनॉलचे दर कसे असणार हे महत्त्वाचं आहे, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
तर मित्रांनो, वैयक्तिक आपण बचत जी करतोय आपल्या इंधनाच्या माध्यमातून, त्याच्या बरोबरीनेच आपल्या देशासाठी सुद्धा हे गेम चेंजर ठरणार आहे. भारत आपल्या गरजेचं तब्बल 80% जास्त क्रूड ऑइल हे परदेशातून आयात करतोय. अब्जावधी डॉलर्स आपले बाहेर जात आहेत आणि जर आपण इथेनॉल वापरलं तर हा सगळा जो पैसा आहे थेट आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. कारण इथेनॉल आपल्या शेतातून तयार होत आहे. शिवाय हे इंधन जे आहे अतिशय इको फ्रेंडली आहे, म्हणजे कार्बन एमिशन हे प्रचंड प्रमाणात कमी होतं आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत म्हणजे EVs ज्या आहेत त्या चार्जिंगचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अजून पूर्णपणे आपल्या देशभरात आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. फारशा मोठ्या प्रमाणात ते बघायला मिळत नाही. त्यामुळे अगदी सगळीकडे पोहोचू शकत नाही आणि अशा वेळेला सध्याच्या पेट्रोल पंपाच्या नेटवर्कचा वापर करतच प्रदूषण आणि आयात कमी करण्याचा फ्लेक्स फ्युएल हा सगळ्यात स्वस्त आणि वेगवान मार्ग असू शकतो. आता थोडक्यात सांगायचं तर फ्लेक्स फ्युएल व्हेकल्स हे भविष्यातील ग्रीन आणि बजेट फ्रेंडली मोबिलिटीचं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल असणार आहे. आता सुरुवातीला मायलेजमध्ये थोडी घट दिसत असली तरी सुद्धा स्वस्त इंधन दर आणि देशाची ऊर्जा सुरक्षा यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की पेट्रोलचे वाढते भाव पाहता तुम्ही पुढची जी तुमची गाडी घेणार आहात ती फ्लेक्स फ्युएल घेणार आहात, इलेक्ट्रिक घेणार आहात की हायब्रिड घेणार आहात. मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन टेक्नॉलॉजी अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.